हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तयारी 1 जूनची जे व्हिडिओ आहेत तो चॉकलेट टॉपरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आज आपल्याला बाकीची तयारी सुद्धा करायची आहे। त्याच सोबत आज मी केक करायला सुद्धा घेणार आहे। तर आज आहे 30 तारीख, 30-31 2 दिवस मी केक बनवणार आहे। 2 दिवस केकला काहीच होणार नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थोडासा 1-2 दिवसाचाच केक अगदी छान असा मुरल्यासारखा लागतो, पण असो ज्याला कळेल त्याला आहे। तर आता चॉकलेटचे टॉपर झाले, चॉकलेट गनाश बनवायचे, ब्लॅक फॉरेस्ट साठी चॉकलेट किसायचंय, व्हाईट फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट साठी बॉक्स बनवायचे आणि आज मी स्पॉन्ज सुद्धा बनवायला सुरुवात केली आहे। साधारणतः 25-30 केक मी आज करून ठेवेन आणि काही 25-30 उद्या करेन आणि मग 1 जूनला ज्या आलेल्या ऑर्डर्स वगैरे असतील त्या 50-60-70 केक पर्यंत आपलं टार्गेट आहे। माझं गाव काही इतकं फार मोठं नाहीये, पण ठीक आहे। चला आता इकडे बघा, दीदीने घेतलेला आहे चॉकलेट किस। तर इथे दीदीने डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड सुद्धा किसायला घेतले। तर हे बघा, या वेफर्सच्या किसनीने ती किसत असते आणि इथे व्हाईट कंपाऊंड किसून ठेवले। त्याच्यानंतर हे ब्लॅक म्हणजे डार्क कंपाऊंड सुद्धा 2 किसून ठेवलेत आणि हे जे व्हाईट आहे तर तेही असं किसून ठेवते ती। त्यानंतर चॉकलेटचं जे गनाश आहे ते सुद्धा इथे मी बनवून ठेवलेलं आहे, हे मी परवाच बनवून ठेवले। आणि त्यानंतर हे जे आपल्याला रसमलाईसाठी पाहिजेत बदामाचे फ्लेक्स, तर ते सुद्धा मी थोडेसे करून ठेवलेत म्हणजे, आणि काही बदाम संपलेत म्हणून बदाम आणावे लागते। त्यानंतर इकडे बघत असाल तर केक स्पॉन्ज जे आहे जवळपास 10-12 जे आहेत मी बनवून घेतलेले आहेत। सगळे रसमलाईचे मी अगोदर बनवून घेतलेत आणि इकडे आपला छोटा वरद इतके सारे बॉक्स बनवून ठेवलेत। तर तो म्हणतो मम्मी हाफ सेंचुरी झाली आहे, 50 बॉक्स त्यांनी बनवले आहेत। 50 बनवलेत का रे? 50 पेक्षा जादा बनवले का? आणि सगळे खिडकीत ठेवलेले आहेत, 1 किलो, अर्धा किलो, पाव किलो असे। आणि इथे तो उठल्यापासून त्याचा आवरून त्याने बॉक्सही बनवायला घेतलेले आहेत, जे ते ज्याचं त्याचं काम अगदी चोखपणे करतायत। तर इकडे बघा जे केक आहेत तर ते मी 1 बॅच पुन्हा लावून दिली आहे, 2 बॅच करून घेतल्यात। आता आजपासून केक सुरुवात करायला काहीच हरकत नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही सगळी पूर्वतयारी जी आहे तुम्ही आधी 2-3 दिवस करून ठेवू शकता, कारण एकदम या सगळ्या गोष्टी शक्यच नाहीयेत। त्याच्यामुळे एक साधारणतः 8-10 दिवस किंवा 4-8 दिवस तुम्ही मटेरियल आणण्यापासून सगळ्या गोष्टी करून ठेवू शकता। आणि चेरी जी आहे ती 2 पीसेस मध्ये कट करायची आहे, म्हणजे आपल्याला पटकन उचलून ठेवायला सोपं जातं। आता बऱ्याच अशा सुद्धा कमेंट्स आल्यात की ताई 1 जूनला नेमकं काय आहे, आमच्याकडे आम्हाला ऑर्डर नसतात। तर आता कसं आहे, पुन्हा एकदा सांगते आणि बऱ्याच व्हिडिओज मधून सुद्धा मी सांगितले, इव्हन काल आपला एक केक मी केला होता 3 टियर, त्यामध्ये सुद्धा सांगितले। पहिले कसं व्हायचं, 1 जूनला सगळ्या शाळा उघडल्या जायच्या आणि जेव्हा आपले आई पप्पा किंवा आपले काका काकू किंवा कोणी असतील ते म्हणजे त्यांना जेव्हा शाळेत घातलं जायचं, तर जुन्या काळी जन्मतारखा ज्या आहेत तर त्या परफेक्ट माहीत नसायच्या। मग शिक्षक किंवा गुरुजी, तेव्हा गुरुजी म्हणायचे, गुरुजी काय करायचे की प्रत्येकाची 1 जून तारीख टाकून द्यायचे। त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा 1 जून बर्थडे आहे आणि तो आज आपण केकचा ट्रेंड आल्यामुळे प्रत्येक जण आपल्या मम्मी पप्पांचा, काका काकूंचा, सासू सासऱ्यांचा, कुणाचाही सगळ्यांचा बर्थडे त्या दिवशी सेलिब्रेशन करतात। आणि हे किती दिवस राहील, माझ्या मते अजून 10-20 वर्षापर्यंत, 10-15 वर्ष राहील, जोपर्यंत ही पिढी आहे तोपर्यंत। आणि इथून पुढचे आई वडील किंवा आपण म्हणूयात, आता मम्मी पप्पा अगदी वेळ, डेट, त्याच्यानंतर काय असेल वार, अगदी सगळं लिहून ठेवतात आणि आता फार जागरूक झालेले आहेत पॅरेंट्स। असो चला, पहिलं इतकं फारसं काही नव्हतं। तर आता माझी बऱ्यापैकी तयारी झाली आहे, तुम्ही सुद्धा नक्की तयारी करा आणि छान भरभरून असे केक बनवा, तुम्हालाही खूप ऑर्डर्स येतील। बऱ्याच अशा ताई आहेत की त्या बोलल्या ताई आम्हाला एकही ऑर्डर नसते, तर तुम्हाला शुभेच्छा देते की या 1 जूनला तुम्हाला एखादी तरी ऑर्डर येईल। 4-10 येतील, 10-20 येतील, 5-25 येतील किंवा 50ही होऊ शकतात काहींचे। प्रत्येकाला हा अनुभव आहे प्रत्येक वर्षीचा। आता किती जातात, काय होतंय हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे। तर कितीही तयारी केली तरी सगळ्यात अगोदर आपल्याला खाण्यापिण्याचं पाहावं लागतं। तर इथे मी केलेली आहे उडदाच्या डाळीची आमटी। हे बघा, भाजीला काही नव्हतं त्याच्यामुळे कुकर लावला
आणि छान लागते। काही ठिकाणी ह्याला उडदाच्या डाळीचं घुट्ट असंही म्हटलं जातं, पण आम्ही उडदाच्या डाळीची आमटी म्हणतो। हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरं हे सगळं टाकून वाटून घ्यायचं आणि उडदाची जी काळ्या पाठीची डाळ असते तर ती यामध्ये यूज केली जाते। इकडे कारलं मी उकडायला ठेवलंय, म्हटलं कारल्याची भाजी ही करते। इकडे कणिकही भिजवून घेतली आहे, चपाती करायची आहे। आणि इथे भेंडी ही धुतली आहे, कारण वरदला ह्या दोन्ही भाज्यांपैकी एकही भाजी आवडत नाही, त्याच्यामुळे मग भेंडीची भाजी मी त्याच्यासाठी बनवणार आहे। तर हे पिल्लू बघा खूप सारे बॉक्सेस बनवून ठेवतोय आणि त्याचं काम चाललंय, ज्याचं त्याचं काम चोखपणे पार पाडते। आणि बाळा मोजले किती बनवले? मोजतोय, बर मोज मग मला सांग हा। तर हे बघा तुम्हाला म्हटलं ना, चेरीचे 2 पीसेस करून घ्यायचे आणि या पद्धतीने आपल्याला केक वरती अरेंज करायचे, म्हणजे वाटत नाही की ती अर्धी चेरी आहे। आणि या पद्धतीने बऱ्याच आपण करून ठेवू शकतो, ब्लॅक फॉरेस्ट, व्हाईट फॉरेस्ट किंवा दुसऱ्याही एखाद्या केकवर लावू शकता। तर या पद्धतीने बऱ्यापैकी तयारी तुम्ही करू शकता। तयारी सोबतच बाकीच्याही गोष्टी, ऑर्डर्स घेणं देणं। त्यानंतर ह्याला कसं आहे माहितीये का, जेव्हा अशा जास्त ऑर्डर्स असतात ना, तर तेव्हा आपल्याला सर्वांचा सपोर्ट लागतो। आणि इकडे वरदने खूप सारे बॉक्सेस बनवलेत आणि तो मोजतोय किती झालेत ते, 1 किलो, अर्धा किलो, पाव किलोचे थोडेफार बनवलेत। आणि बघूयात आता किती जातात। आणि बऱ्याच जणांना ऑर्डर्स नाहीत, हे ऐकून मला खरंच वाईट वाटलं। पण आता सगळ्यांचं सारखं नसतं, कारण बऱ्याच अशा कमेंट्स येतात की ताई मला ऑर्डर्स नाही आहेत, ऑर्डर वाढण्यासाठी काय करू। तर तुमच्याकडे जर जवळचा बर्थडे असेल तर मी म्हणते एक फ्रीमध्ये केक द्यायला हरकत नाही, जर आपला बिझनेस वाढणार असेल तर एखादा फ्रीमध्ये द्यायचा। आणि तिथे भरपूर नातेवाईक वगैरे येतात, जर का त्यांना आवडला तर ऑफकोर्स केकची चर्चा होतेच, कुठे घेतला, काय झालं, ते पुढच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे। आणि या पद्धतीने बऱ्याच गोष्टी होतात। जर वरद किती बॉक्स बनवले? 60 बघूयात आता, अजून बनवायला लागतील कदाचित, है ना। तर कालपासून वरदने बॉक्स बनवलेत आणि जर तुम्हाला जास्तच असतील तर बॉक्सवरती तुम्ही एक नाईफ चिटकवून ठेवू शकता, एक बर्थडे टॅग नाही चिटकवलं तरी चालेल, कारण कधी कधी अॅनिव्हर्सरीसाठी सुद्धा घेऊन जातात त्याच्यामुळे। पण एक नाईफ जर चिटकवून ठेवली तर आपल्याला सोपं जातं। आता माझं कसं आहे, मी केक बनवणार, दिदी आणि वरद ते शॉपपर्यंत पोहोच करणार आणि आहो तिथं पॅक करून देणार। त्यांना एकट्यानाही उद्या होणार नाहीये, दिदी सुद्धा त्यांना सोबत लागेल। बघूयात किती जातात, काय जातात, ते नक्कीच तुमच्याशी शेअर करेल। तयारी तर सगळी झाली आहे। आता मला जेलच्या पायपिंग बॅग भरायच्या आहेत, नाव टाकण्यासाठी जेलच्या ब्लॅक जेल किंवा दुसरं कुठल्याही कलरचं जेल तुम्ही भरून ठेवायचे पटकन हाताखाली। एखादं वेफर बिस्किट जे आहे ते सुद्धा आपल्या एका छोट्या डब्यामध्ये सोडून ठेवायचे। या दिवसात ते लूज पडतं, सादळतं, त्याच्यामुळे शक्यतो पॅक डब्यात ठेवायचे। आणि अशा पद्धतीने बऱ्यापैकी तयारी करता येईल। याहीपेक्षा तुमच्याकडे जर वेगळ्या काही आयडिया असतील तर मला नक्की सांगा, कारण मी तर माझ्या पद्धतीने बऱ्यापैकी तयारी करतेच। आता माझे जवळपास 18 बेस होत आले आहेत आणि आजपासून मी तयारी केली आहे, कारण आज आणि उद्या फुल डे माझ्याकडे आहे। आणि 1 जूनला मी काय करेन की माझ्या ज्या ऑर्डर्स आहेत, एक माझ्या मैत्रिणीची ऑर्डर बुक झालेली आहे 1.5 किलोची, आणि बाकीचं आता नाही माहिती, बघते मी, तुम्ही स्टेटसला टाकू शकता 1 जूनला ऑफरमध्ये केक मिळतील। आणि किंवा काहीतरी ऑफर ठेवा, दुसरीकडे जर 300 350 असतील तर तुम्ही 249ला केक मिळेल, किंवा त्याच्यावरती एखादं गिफ्ट द्या। गिफ्ट म्हणजे त्यामध्ये तुम्ही एखादी कॅन्डल देऊ शकता। अशा पद्धतीने गिफ्ट म्हटलं की गिफ्टच्या नावाने लोक पळत येतात, तुम्हाला माहिती आहे। आपण सुद्धा सेल 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 जर म्हटलं ना तर सेलमध्ये बायका जातातच, तशाच पद्धतीने असतं। तर असो, बऱ्यापैकी काही माहिती देण्याचा प्रयत्न मी माझ्या व्हिडिओजमधून नक्कीच करत आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच पाठवते। बऱ्यापैकी तयारी माझी सुद्धा झाली आहे, पायपिंग बॅग मात्र भरायच्या राहिल्या आहेत आणि आता त्या सुद्धा मी भरून घेईल। कशा भरायच्या आहेत काय, याहीपेक्षा मागच्या वर्षीच्या व्हिडिओजमधून अगदी डिटेल मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर आता मी सुरुवात करणार आहे केकला। आणि हे बघा, वारा आला आणि सगळे बॉक्स खाली पडले आणि वरदला मी सांगितलंय की खिडकीत तिकडून ठेवू नको, पण हे बघा आता पिल्लू उचल, हे सगळे बॉक्स बघू शकता ऑन कॅमेरा सगळे बॉक्स आले खाली। तिकडच्या साईडने ठेव बाळा, तिकडे ठेव, काय नाही। तर असो, चला आता बऱ्यापैकी तुम्हाला माहिती सांगितली आहे
आणि आम्ही यावरती नाईफ चिटकवून ठेवत नाहीत, तुम्ही चिटकवून ठेवू शकता। आता वरदला पुन्हा सगळे बॉक्स जे आहेत तर हे बघा अरेंज करावे लागतील आणि त्यांनी चांगले ठेवले होते इथे खिडकीमध्ये। वारा आला आणि वाऱ्याने सगळे बॉक्स पडले, कारण ते रिकामे बॉक्स आहेत त्याच्यामुळे। तर असं चला, आता हे बॉक्सचं काम वरदनी केलंय, बाकी चॉकलेट किसणं वगैरे बाकी सगळं काम दीदीनी केलंय। आणि आता माझं काम आहे केक करायचं, त्यात स्वयंपाक सुद्धा बनवून घ्यायचा आहे। कसं आहे माहिती का, सगळ्यात अगोदर खायचं बघावं लागतं आणि असं नाही की आपल्याला काहीही चालतं। वरदला वडापाव सुद्धा जास्त आवडत नाही, वरदचं पहिलं असतं मम्मी प्रॉपर चपाती भाजी दे, आणि माझ्याकडे बघतोय रागाने। ते बघा, इतकं काही करायची गरज नाहीये माझ्या मते। आणि बघा किती कामाचं वाखरू आहे, एवढं काम कोणी करतं का? तुम्हीच बघा, ठेवले का व्यवस्थित? पडदे इकडे घे बरं, व्यवस्थित बसले का बघू। हा ओके, गुड बॉय। बघा अशी मुलं असली का खूप काम करतात। तर असो चला, आता या व्हिडिओची मी इथे एंड करते, कारण भरपूर कामं आहेत। आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येतोय, ही बाकीची तयारी तुम्हाला दाखवायची राहिली होती। म्हटलं एक छान असा निवांत व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेल 1 जूनच्या तयारीचा, पण नाही झाला। चला, आज दिवसभरात काय होईल हे सुद्धा नक्की थोडं थोडं शूट करून ठेवेल आणि हा व्हिडिओ हवं तर उद्या देईल। चला, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि हो, केकच्या डिझाईन्स मी माझ्या कम्युनिटी पोस्टला पोस्ट करीन, सिंपल डिझाईन्स ज्या आहेत त्या, म्हणजे तुम्हाला पटकन सोपं पडेल। त्याच्यामुळे कम्युनिटी सुद्धा जाऊन नक्की चेक करा, आज मी पोस्ट करते बऱ्यापैकी डिझाईन्स। तर चला, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक 1 जूनसाठी। ज्यांना ऑर्डर्स खूप साऱ्या आहेत त्यांना खूप सारं बेस्ट ऑफ लक, ज्यांना येत नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट ऑफ लक। स्वामींजवळ नक्की प्रार्थना करेल की माझ्या सर्व फ्रेंड्सला यावर्षी एक तरी ऑर्डर याल।